हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे संक्रांत, तर आता ही सकाळची माझी पूजा चाललेली आहे। देव कालच आम्ही धुतलेले, जसे काल रविवार होता भोगीच्या दिवशी, तर सगळं म्हणजे देव ही छान स्वच्छ धुवून घेतलेले, म्हणून मी आज नुसती पूजा करत आहे। पूजा म्हणजे दिवा आणि अगरबत्ती दाखवते देवाला, जशी आपण दररोजची पूजा करतो तीच माझी रेग्युलर पूजा आहे। अशी वेगळी अशी नाही आहे, फक्त सुगड पूजायचे आहेत। तर ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आजचा ब्लॉग कसा वाटतोय आणि आज संध्याकाळी हळदी-कुंकवाचा पण कार्यक्रम आहे। तर एकंदरीत आजची पूजा जे सुगड पुजतात ते हळदी-कुंकू हे सगळं तुम्हाला कसं वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता, अगदी फ्री आहे। आणि जर नवीन मला पहिल्यांदा बघत असाल तर मी आहे प्रियांका, ह्या चॅनलवरती लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, परत रेसिपीज, व्लॉग या रिलेटेड मी सर्व व्हिडिओ शेअर करत असते। तर नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर आता इथे माझी दिवाबत्ती झालेली आहे आणि आपण आता करूया सुगडांची पूजा करूया। सुगड म्हणजे जे मातीची भांडी असतात, मातीची छोटी छोटी मडकी असतात, ती पूजली जातात। तर पुढे मी सांगितल्याप्रमाणेच आहे ती पूजा। तर चला तर आता इथं पूजा मांडण्यासाठी मी इथं आता टेबल घेतलेला आहे आणि टेबलवरती छान लाल कलरचा रुमाल हातरलेला आहे। आणि जे आता सुगडांची पूजा करतात तर ती सुगड म्हणजे आपली मातीची छोटी छोटी मडकी असतात छोटे आणि ती धुवून स्वच्छ मी त्यांच्यावरती आता हळद आणि कुंकवाची बोटं म्हणजे हळद कुंकू त्यांना लावून घ्यायचे चारी बाजून, जसं की मी दाखवलं त्याप्रमाणे पाचही मडक्यांना। आणि त्यानंतर मग जे आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्याला जे गव्हाच्या लोंब्या, पण आता मला गव्हाच्या लोंब्या नाही भेटल्या, घेवडीची शेंग, पावट्याची शेंग, भुईमुगाच्या शेंगा, हरभऱ्याच्या गाठ्या म्हणतात त्याला, ते गाजर, ऊस आणि थोडेसे तिळगुळ म्हणजे तिळगुळ आणि आपले तिळाचे लाडू असे ह्यात मडक्यांमध्ये घालायचं आहे आणि त्याची छान पूजा करायची आहे। म्हणजे ते कसे प्रकारे डेकोरेट म्हणजे ठेवू शकता। मी आता ह्या पद्धतीने ठेवलेले आहेत, मागे 3 ठेवलेत, पुढे 2 ठेवलेत, छोटं समय आहेत माझ्याकडे त्या लावलेल्या आहेत आणि अशी फुलं वगैरे वाहून छान अशी इथं पूजा करून घेतलेली आहे मी। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते किंवा काय पद्धत आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आमची कुठची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। आता जर इथे मडकी जर नाही भेटली तर सहसा तांबेही पुजले जातात, 5 तांब्यांमध्ये सेम हेच पुजलं जातं। तर इथे आता मी तिळगुळाचा लाडू आणि फुटाणे हे सगळं ठेवलेलं आहे नैवेद्य दाखवायला आणि इथं छानशी आता आमची पूजा झालेली आहे। विजन ते फिरव सगळं तो काय बोलला तुला, हे साग घे तू, हे साग माझे तिथे खाली 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 ते साग। सर इथं माझी पूजा झालेली आहे आणि आता बनवायचं आहे मिस्टरांचा टिफिन। तर टिफिनमध्ये मी आज केलेली आहे परतलेली वडी आणि चपात्या आहेत। आज पूर्ण डबा नाही देणार आहे कारण उशीर झालेला होता, तर त्यांनाही उशीर झाला आणि मलाही उशीर झाला आहे आणि आज बाबांना घेऊन जायचं आहे दवाखान्यामध्ये, कारण बाबांना थोडा कमी नजर आली, म्हणजे कमी दिसते, तर त्यासाठी त्यांचे डोळे चेकअप करायला न्यायचे आहेत। आणि मी आता आलेली आहे शेजारणीकडे हळदी कुंकवासाठी। तर आता इथे मी जेवणाला सुरुवात केलेली आहे। जेवणात आज बनणार आहे डाळ मिक्स फ्लावर बटाट्याची भाजी आणि भाताचा कुकर लावलेला एक साईडला
आणि त्याचबरोबर मला बाकी सगळी तयारी करायची आहे. जसं की बाहेर बघू शकता किती पसारा पडलेला आहे घरामध्ये. बेडशीट वगैरे चेंज करायचे आहेत, हा पसारा उचलायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकवाचीही तयारी करायची आहे, कारण सगळंच बाकी होतं काम. सकाळपासून तर घरातल्याच म्हणजे जी सकाळची आपली कामं असतात त्यातच सगळा दिवस जातो आणि दुपारचा थोडासा वेळ निवांत मिळतो. त्यातही आज काय ना काहीतरी होतंच चालू. आणि आता इथं मी बेडशीट वगैरे सकाळी काढलेलं म्हणजे बेडशीट वगैरे सगळं, पण असंच टाईम नाही भेटला म्हणून आता सगळं व्यवस्थित चेंज करून घेते, कारण थोड्याच टायमानंतर मग बायका वगैरे येतील. तर आता हे सगळं 4:30-5 वाजता सगळं चाललेले आहे आवराआवर. तर आणि गडबडीमध्ये कसं होतं ना, आपण गडबड करायला जातो आणि उलटं चुकीचंच होतं. तर इथं आता मला चुकीचं तसंच झालेलं. जो खिडकीचा पडदा तो चुकून डोअरच्या ठिकाणी लागला गेलेला. तर इथे आता मी पडदे वगैरे सगळे लावून झालेले आहे, बेडशीट घालून झालेली आहे आणि आता झाडू मारून घेते आणि मस्त असा पसारा उरकून घेते, जेणेकरून आता बाकीचं लास्ट मोमेंटची सगळी कामं बाकी आहेत. तर इथं आता केर कचराही काढून घेतलेला आहे, जेणेकरून मग नंतर परत त्रास नाही की बाबा परत कचरा काढायचा आहे वगैरे असं काय. तर आता एकदा हे करून झालं की मग संपलं इथं. आणि इथं मी पटकन आता शेवयांची खीर बनवते आणि त्यानंतर आता इथं मी लागलेली आहे कामाला, कारण हळदी कुंकवाची जशी की तयारी करायची बाकी होती. तर फुलांचे दांडे वगैरे छोटे छोटे करून ठेवलेले आहेत. वाटीमध्ये तिळगुळ आणि तिळाचे लाडू काढून ठेवलेले आहेत, कारण नंतर मग गडबडीत शोधाशोध किंवा गडबडीमध्ये डब्यातनं काढण्यापेक्षा अगोदरच मी वाटीमध्ये काढून ठेवलेले आहेत. आणि इथं सृष्टी मला मदत करते तर फुलं हे करून द्यायला नीट करून देते फुलं. आणि श्रवणच्या असेच मध्ये लुडबुड चाललेली, कामापेक्षा बडबड जास्त चालू होती. तर ठीक आहे, ते एंटरटेनमेंट असतं आमच्यासाठी, कारण तो खूप एंटरटेन करतो आमच्या दोघींना. आणि इथं जे मी वाणं आणलेली इथं मी वाणं पण ठेवलेली आहेत, कारण नंतर मग पटकन असं परत द्यायला बरी पडतात म्हणून. तर इथं आता वाणं वगैरे सगळं आता इथं काम पूर्ण झालेलं आहे. हॅलो, नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संक्रांत, तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खालीच बसताय माणसं, एवढी मोठी माझ्या घरी आलेत ते. व्हीआयपी माणसं आलेली आहे. मग व्हीआयपी माणसं आले सगळी. हो, लीला मेनू शुभारंभ केला. पहिला टिक्का लावलेला आहे, नंतर तिळगुळ घेऊन त्याची मुलगी आली. शो दे लाडू पाटणं. आधी लाडू घेऊन हे बघ इथे काकीचे. आपण लाडू तिथे काकीकडे. सकाळपासून पॅन्ट वरती जातो आणि आता चड्डी घातली. खरंच नाही, खरंच सकाळपासून तू पॅन्ट मध्ये होता. पूर्ण वाटी घे श्रवू. वाटी घे आणि प्रत्येकाने एक एक दे. म्हणजे लवकर लवकर उरका येत नाही. एक एक वाटी नाही, पूर्ण वाटी द्यायची, भरलेली वाटी. कुठून पण होते. आणि सांग त्यांना काय सांगायचं असतं तिळगुळ देताना. गोड घ्या आणि गोड गोड बोला. नाही, नंतर एकदाच बोलायचं, सगळ्यांना एकदम. तो प्रत्येकाला नाही बोलणार, एकदाच बोलणार. हो, काय बोलणार. श्रवू ये नीट या. पण तुझ्या तोंडात गोड लाडू आहे वाटतं. त्याने गाल भरून गेले, दोन्हीकडे दोन घालले लाडू केले. हा बघा, हा करून बघ. गिळले त्याने. हा अख्खेच गिळले, मी बघितले. मला नंतर ना, आपण नंतर ना. मी बिझी आहे रे, नंतर खायचं. दीदीकडे काकीकडे दे, एक एक दे. काढून दे की. त्या वाटीमध्ये ना फुल दे. तुम्ही जाल तेव्हा म्हणजे गेल्यानंतर बोलतो पदरानं द्यायचं. गोड गोड बोला आणि पुढच्या वर्षी असं ना. पुढच्या वर्षी या. श्रवचं सेम वत्रान आजी सारखं आहे त्याच्या. काय काय करू सांगा की. आजीला माहिती आहे वत्रानं बोलते ते.
फोटोग्राफर कोमल. तर चालेल, माझा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम कसा झाला किंवा एकंदरीत सगळंच पूजा वगैरे कशी झाली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आज आहे 15 जानेवारी, तर उद्या आहे 16 जानेवारी. उद्या आहे मिस्टरांचा वाढदिवस, तर उद्याचा पण ब्लॉग खास असणार आहे, छान असणार आहे. तर नक्की उद्याचा ब्लॉग पण बघा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर उद्या भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा आणि मस्त हसत राहा. तर माझा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते.